नमस्कार. आज महाकवी कालिदास दिन आणि आषाढाचा पहिला दिवस. आणि आषाढाचा पहिला दिवस म्हणलं की कालिदासाचं आणि अर्थात त्याच्या पाठोपाठ मेघदूताचं स्मरण होणं अगदी स्वाभाविक आहे. मेघदूत ही कालिदासाची एक अत्यंत उत्तम कलाकृती. याच्याविषयी मी काही सांगायला नको. या मेघदूताची कथावस्तू अशी आहे की आपल्या पत्नीपासून विरह प्राप्त झालेला, त्याला त्याच्या धन्यानं शाप दिलेला आहे, त्यांनी काही आगळीक केली म्हणून. तेव्हा हा जो यक्ष आहे तो 1 वर्ष, त्याला हा शापाचा कालखंड आहे. तो त्याची जी नगरी आहे हिमालयातली अलका नगरी, त्याच्यापासून दूर कुठंतरी काढायचं आहे. आणि त्याच्यासाठी तो आता ज्याला रामटेक पर्वत म्हणतात नागपूरजवळचा, त्या रामगिरी पर्वतावर तो यक्ष वस्ती करतो आहे. आणि तो कृश झालेला आहे. पत्नी विरहामुळं त्याचे हृदय विदीर्ण झालेलं आहे. आणि अशावेळी 8 महिने कसे तरी तो कंठतो, हा जो कालखंड आहे विरहाचा. आणि मग असं होतं की आषाढाच्या पहिल्या दिवशी त्याला एक मेघ दिसतो आणि या मेघामार्फत आपल्या पत्नीला निरोप पाठवावा असं त्याला वाटतं. आणि चेतन अचेतनाचं तो भान हरवून बसला आणि मेघ कसा काय निरोप देणार असं आपल्याला वाटू शकतं. पण या यक्षाला वाटतं हा उत्तरेकडं मार्गक्रमण करणारा मेघ आहे आणि त्याच्याद्वारे आपण आपल्या पत्नीला संदेश पाठवूया. आणि मग त्या मेघाला बघून तो अतिशय आनंदतो एका अर्थाने. आणि तो म्हणतो की व्याकुळ हृदयांना तू एक शांतता देतोस, एक स्थिरता देतोस, तर माझ्याही हृदयाला हा संदेश पाठवून तू एक स्थिरता दे. असं म्हणताना तो त्या मेघाचं स्वागत करण्याचं ठरवतो आणि आसपास पाहतो आणि त्याला लक्षात येतं की इथं कुड्याची फुलं फुललेली आहेत. आणि ती कुड्याची फुलं तो या मेघाला अर्पण करतो. आणि मेघदूताचा जे श्लोक आहेत, पहिले 4-5 श्लोक, त्याच्यामध्येच हा उल्लेख आहे की गगनपांथा नेईल का संदेश वल्लभे प्रत, श्रावण मासी असो सखीचे कुशल असे चिंतित, कुटज फुलांनी दिधली जाला अभिनव अर्घ्यांजली, त्या मेघाचे यक्ष पुढे हो करण्याला स्वागत. असं प्रत्यक्ष कुसुमाग्रजांनी वर्णन केलं आहे. कालिदासाचा जो अनुवाद आहे त्याच्यामध्ये. तर ही कुटजाची फुलं ही एका अर्थाने कालिदासाचीच फुलं आहेत. आणि कालिदासाला कुटज दिसतो कारण तो त्यावेळी फुललेला असतो आणि तो जानेवारीपासून आपल्याकडचा कुटज फुलायला सुरुवात होते आणि तो पार पावसाळ्याच्या अगदी सुरुवातीपर्यंत फुलतो. तेव्हा हा कुटज ही फार मला महत्त्वाची वनस्पती वाटते. आयुर्वेदात अर्थात कुटजारिष्ट किंवा कुटज घनवटीसारखे उत्तम औषधं त्याच्यापासून बनतात. पण हा कुटज मला या चरकाचा किंवा अग्निवेशाच्या कुटजापेक्षा कालिदासाचा कुटज म्हणून, कालिदासाचा कुडा म्हणून आवडतो. आणि म्हणून या विषयावर, कुडा या विषयावर लिहिलेली मी हे कविता आहे. आणि मूळ मेघदूताचं मंदाक्रांता वृत्त आहे, पण मी ह्याच्यामध्ये सुमंदारमाला हे वृत्त वापरलं. आणि ते सुमंदारमाला वृत्त का वापरलं तर त्याच्यात एक सुंदर लय आणि ती एका अर्थाने निसर्गाची लय दाखवणारी लय या वृत्तामध्ये आहे. आणि पूर्ण या गझलेमध्ये, या कवितेमध्ये या कुड्याचाच उल्लेख आहे, तर मी ती वाचतो. सरी पावसाच्या मृगाशी बरसता, फुले शुभ्र जो कालिदासी कुडा. कालिदासाचा कुडा आपण मगाशीच त्याचा उल्लेख केला. सरी पावसाच्या मृगाशी बरसता, फुले शुभ्र जो कालिदासी कुडा, घनाला पुजाया वनी वाढलेला, असा यक्ष हाती सुवासी कुडा. अशी साल ज्याची बहुमूल्यधारी, अशी साल ज्याची बहुमूल्यधारी, महत्ता जयांची ऋषींच्या मुखी, चरक संहिता ही तया मान देई, असा हिंद देशी दिवासी कुडा. आपल्या भागातला स्थानिक प्रदेशनिष्ठ या इंडोमलायन रिजनचा हा वृक्ष आहे. आणि त्यामुळे चरक संहिता ही तया मान देई, असा हिंद देशी निवासी कुडा. आणि त्याची फुलं गळतात आणि जर बघितलं तर खाली जुन्या शीर्ण झालेल्या फुलांचा एक सडा धर्तीवर पडल्यासारखं वाटतं. ती कल्पना या पुढच्या शेरामध्ये येते. प्रफुल्ला धरेशी प्रसन्नाशयाने, रुपेरी फुलांचा सडा घालतो. प्रफुल्ला धरेशी प्रसन्नाशयाने, रुपेरी फुलांचा सडा घालतो, असा शुभ्रपुष्पी शशी भासणारा, रवीच्या कुळाचा विभासी कुडा. तर विभासी म्हणजे प्रकाशमान, त्यामुळं पांढरी फुलं आहेत, त्याची शुभ्र फुलं आहेत, त्यामुळं असा शुभ्रपुष्पी शशी भासणारा, रवीच्या कुळाचा विभासी कुडा. जिथे पानगळती शिशिरात होई, नवी पालवी ग्रीष्मकाली स्फुरे.
हे त्याच्या हॅबिटॅटचं वर्णन आहे. ज्या रिजनमध्ये, ज्या प्रदेशात तो मिळतो तिथं काय होतं, तर तिथे पान गळती शिशिरात होई, नवी पालवी ग्रीष्मकाली स्फुरे, तिथे पावसाच्या उभा स्वागताला, सदोदीद आषाढ मासी कुडा. आणि कालिदासात अनेक कुड्याची वर्णनं पुढच्या श्लोकांमध्ये कालिदासाचे येतातच. तर ही कुड्याची फुलं माळण्याचा एक उल्लेख आहे. रानटी फुलं माळण्याचा एक मेघदूतात उल्लेख आहे. तो गिरीच्या सुकन्या, ह्या वनामध्ये राहणाऱ्या ज्या ललना आहेत त्या ही फुलं माळतात. गिरीच्या सुकन्या फुले या कुड्याची, शिरी माळती प्रेम व्हावे सदा, तया केश संभार गंधाळणारा, सख्यांचा सखा हा विलासी कुडा. आणि शेवटचा शेर यातला, कवी कुलगुरू मेघदूतात जाला, जरी अग्रश्लोकी मिरवतो तरी, पुढे मेघमार्गा पुरा व्यापणारा, जणू मेघपंथी प्रवासी कुडा. सरी पावसाच्या मृगाशी बरसता, फुले शुभ्र जो कालिदासी कुडा, घनाला पुजाया वनी वाढलेला, असा यक्ष हाती सुवासी कुडा. तर या अत्यंत छान दिवशी, आषाढाच्या पहिल्या दिवशी मिझोरमसारख्या अत्यंत सुंदर जंगलामध्ये मला ही कविता रेकॉर्ड करायची संधी मिळाली. आणि एकूणातच हा सगळं वातावरणच इतकं भारणार आहे आणि त्याच्यात कुड्यावरचं जे प्रेम आहे माझं, आणि गेले काही महिने मी कविता लिहिताना आणि त्याच्यासाठी लेख लिहिताना ज्या या वृक्षाची मजा घेतलेली आहे, ती खूपच मला हा आनंददायी काळ होता. तुम्हा सगळ्यांना कालिदास दिनाच्या शुभेच्छा. आणि आपल्या आसपास हे कुडा फुलत असेल तर तो अगदी आवर्जून बघा. तुम्ही इथपर्यंत जर व्हिडिओ बघत असाल तर कृपया याला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.